स्टार किड आणि त्या स्टार किडला मिळणाऱ्या सुखसोयी म्हणा किंवा त्याला मिळणाऱ्या अपॉर्च्युनिटीज म्हणा किंवा दे आर बॉर्न विथ सिल्वर स्पून, या लाईनवर तुझा किती विश्वास आहे बरं? सी आता मी तसं बोलू नाही शकत कारण माझी जर्नी कम्प्लिटली वेगळीच वेगळी होती. आहे, या. कारण विजय केंकरे सर पण जेव्हा आई नाटकाला आली होती, कालिदासला जेव्हा आमचा प्रयोग होता, तेव्हा केंकरे सर आईला सुद्धा बोलले होते की यार विजया कधी बोलला नाही मला की माझा मुलगा आहे तर बघ जरा त्याच्याखाली, खूप वर्ष झाली रे. म्हणजे त्यांनाच ते असं इतकं खात होतं ना की इतक्या वर्षानंतर विजय चव्हाणांचा मुलगा माझ्याकडे काम करतोय. तसंच अनेकांच्या बाबतीत झालं की मी जेव्हा बाबांबरोबर जायचो तेव्हा माझे फोटोज बिटोज घेऊन जायचो, मग त्यांना कळायचं. अजूनही बऱ्याचशा सेटवर खूप उशिरा लोकांना कळतं की हा विजय चव्हाणांचा मुलगा आहे. मी स्वतःहून ते बॅनर घेऊन जातच नाही की मी विजय चव्हाणांचा मुलगा आहे, तो हेरा. सो माझी जर्नी कम्प्लिटली वेगळी आहे. बट हां, नाही म्हटलं तरी बाबांमुळे मला तो एक ॲक्सेस तर मिळत होता प्रोड्युसरांपर्यंत पोचायचा किंवा डिरेक्टर्सपर्यंत पोचायचा, जो कदाचित नॉर्मल लोकांना जरा पटकन अजून मिळत नाही. वेळ लागत असेल. बट एकदा ती संधी मिळाल्यानंतर सुद्धा ते जे बर्डन असतं त्या नावाचं, ते खूप कॅरी करणं डिफिकल्ट असतं. एक तर माझं असं होतं की बाबांची इमेज वेगळी आहे कम्प्लिटली, माझी पर्सनॅलिटी पण आणि इमेज पण वेगळी आहे. त्यामुळे ते कुठेच फिट होईना बऱ्याचशा गोष्टी. बाबांना कसे कॉमेडी रोल्स यायचे, पण बाबांना जे अवॉर्ड्स मिळालेत ते सगळे सिरियस रोलसाठी मिळालेत. कॉमेडीसाठी असे फार अवॉर्ड्स नाही मिळालेत. माझ्या वाटेला आले ते म्हणजे एक तर अँटी हिरो किंवा विलन किंवा कॅरेक्टर रोल्स, जे थोडं ॲग्रेशनवालं असेल. आणि त्याच्यात पण मी अशा मालिकांमध्ये हलक्या हलक्या जागा काढायचो. थोडे असे लाईट वातावरण असेल तर मला असं ते कॉमेडी करायची होती इच्छा. बट हार्डकॉर कॉमेडी जेव्हा मला जी करायची होती एक 14-15 वर्षानंतर मला ती संधी मिळाली आहे करिअर सुरुवात झाल्यापासून. सो चांगलं आहे आत्ता जे मी एन्जॉय करतोय ते. सो नेपोटिझम आणि हे स्टार किड हे सगळ्या गोष्टी लोकांना चुकीच्या पद्धतीने ते लॉकडाऊन नंतर खास करून पोचले आहेत. आधी नेपोटिझम हा शब्दसुद्धा कोणाला माहिती नव्हता. त्या कंगनाताईंमुळे तो घरोघरी पोचलाय सगळींकडे. बट त्याचा काही फरक पडत नाही. शेवटी ऑडियन्स डिसाईड करतं. संधीचं सोनं तर तुम्हालाच करायचं ना. आणि तू आत्ता ना बोलताना एक छान वाक्य बोललास की तू विजय चव्हाणांचा मुलगा आहेस, हे तू बॅनर घेऊन कधीच किंवा ते एक मी कोणतरी आहे हे घेऊन तू कधीच कुठल्या कामासाठी अप्रोच नाही केलं. कदाचित जर तू हे केलं असतंस परत सुरुवातीपासून तर आज करिअरचा ग्राफ काहीतरी वेगळा असता असं तुला वाटतं? कधीतरी वाटतं बॅक ऑफ द माइंड? पण बाबांचं पण तेच म्हणणं होतं ना की आता जिकडनं मला ऑर्डर आली आहे तेच जर सांगतायत की स्वतःचा स्ट्रगल स्वतःच कर, मी फक्त तुला गाईड करेन, तुला असं बोट धरून तुझं घेऊन नाही जाणार, तर मग मी काय त्याच्यावर हे करायचं वेगळं. आता जे झालंय ते झालंय, नो डाऊट. कदाचित तू बोलतेस तसं अजून वेगळ्या लेवलला असतं माझं करिअर. बट जे झालंय ते रिग्रेट तर मी नक्कीच करत नाही. खूप काय काय शिकायला मिळतंय आणि होईल ना कधी असं एकदम लॅमलाईटमध्ये जाईनच मी.